श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस ठरवेल तू जिंकणार की तुझा शत्रू. स्वामी संदेश. आजचा दिवस साधा नाही. हा दिवस फक्त कॅलेंडरमधला एक दिवस नाही. हा दिवस आहे तुझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट. आजचा दिवस ठरवणार आहे तू पुढे जाणार आहेस की अजून काही वर्ष त्याच जागी अडकणार आहेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हा संघर्ष कोणाशी बाहेर नाही. हा संघर्ष तुझ्या स्वतःशी आहे. तुझ्या मनाशी, तुझ्या सवयींशी, तुझ्या विचारांशी. दररोज सकाळी तू उठतोस आणि एक युद्ध सुरू होतं. एक आवाज म्हणतो, आज काहीतरी मोठं कर. आणि दुसरा आवाज म्हणतो, थोडा आराम कर, उद्या करू. आणि इथेच 90% लोक हरतात. स्वामी सांगतात, मन जिंकलंस तर सर्व जिंकलंस. पण मन जिंकणं म्हणजे काय? मन म्हणजे विचारांचा समुद्र. एक क्षण तो शांत, दुसऱ्या क्षणात वादळ. जर तू त्या वादळात हरवलास तर तुझं आयुष्यही हरतं. तुला कोणीही मोटिवेशन देऊ शकतो, पण स्वतःला डिसिप्लिन देणं कठीण आहे. कारण मोटिवेशनल टेम्पररी असतं, पण सवयी ह्या परमनंट असतात आणि तुझ्या सवयीचं तुझं भविष्य ठरवतात. लोकांना वाटतं शत्रू बाहेर असतो, पण खरं सांगायचं तर तुझा सर्वात मोठा शत्रू तुझा विचार आहे. कारण विचार ॲक्शन बनतो, ॲक्शन सवय बनते, सवय भविष्य बनते. तुझे शत्रू कोण आहेत माहीत आहे का? 1. आळस. 2. भीती. 3. शंका. 4. विलंब. हे 4 शत्रू तुला रोज हरवतात आणि तुला कळतही नाही. बाळांनो, एकच विचार तुझं आयुष्य थांबवू शकतो. तो म्हणजे मी हे करू शकत नाही. हा विचार आला की मेंदू प्रयत्नच करायचा बंद करतो आणि तिथेच गेम ओव्हर होतो. स्वामी म्हणतात, जो स्वतःवर विजय मिळवतो तोच खरा राजा असतो. राजा बाहेर नाही, राजा आत आहे. जो स्वतःला नियंत्रित करू शकतो तो कोणत्याही परिस्थितीला जिंकू शकतो. आता महत्त्वाची गोष्ट, तू हे ऐकून फक्त प्रेरित होणार नाहीस, तुला बदलायचं आहे. भक्त हो, तुम्हाला जर स्वामी शक्तींवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी म्हणतात, सकाळी 10 मिनिटं मोबाईल घ्यायचा नाही. कारण सकाळचा पहिला विचार दिवस ठरवतो. जर तू मोबाईल उघडलास तर दुसऱ्याचा विचार तुझ्या डोक्यात जातो. दररोज एक ठिकाण काम पूर्ण कर. लहान असो किंवा मोठं, पण एक काम पूर्ण करायलाच हवं. कारण पूर्णता आत्मविश्वास वाढवते. उद्या हा शब्द बंद कर. उद्या म्हणजे इल्युशन्स आहे. आज नाही केलंस तर कधीच होणार नाही. म्हणून कोणतंही काम उद्यावर ढकलू नको. आजच्या आज पूर्ण कर. जेव्हा तू ॲक्शन घेतोस तेव्हा हे विश्व तुला सपोर्ट करायला लागतं. पण जेव्हा तू थांबतोस तेव्हा आयुष्य तुला विसरून जातं. कोणी येणार नाही तुला वाचवायला. ना गुरु, ना मित्र, ना मोटिवेशन व्हिडिओ. तुला स्वतःलाच उठावं लागेल. प्रत्येक मनुष्याला त्याचं कर्मच त्याला उचलतं किंवा
पाडतं. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आता खरी गोष्ट सुरू होते. आजपर्यंत तू जे काही ऐकलंस ते मोटिवेशन होतं, पण आता मी तुला सत्य दाखवणार आहे. दररोज तू जेव्हा अपयशी होशील तेव्हा कोणी तुला हरवत नाही, तू स्वतःच स्वतःला हरवतोस. एक आवाज तुला पुढे ढकलतो आणि दुसरा आवाज तुला मागे खेचतो. एक म्हणतो उठ, वेळ आहे बदलायची. दुसरा म्हणतो नको, आराम कर, उद्या करू. आणि तू मध्येच अडकतोस. हा संघर्ष बाहेर नाही, हे युद्ध तुझ्या डोक्यात चालते. सर्वात मोठं युद्ध स्वामी सांगतात, खरं युद्ध बाहेर नाही, आत आहे. कारण बाहेरचे शत्रू तुला तितकं नुकसान करत नाहीत जितकं तुझे विचार तुला करतात. कधी तू विचार केलायस का, तू किती वेळा स्वतःला वचन दिलंस, उद्या उठेन, उद्या व्यायाम करेन, उद्या अभ्यास करेन, उद्या बदल करेन, पण उद्या कधी आलंच नाही. तू हरलेला नाहीस, तू फक्त सुरुवातच करत नाहीस आणि सुरुवात न करणं हेच सर्वात मोठं अपयश आहे. स्वामी म्हणतात, कर्म टाळणं म्हणजे स्वतःचं भविष्य टाळणं. तू जे टाळतोस तेच तुला भविष्यात पकडतं. आता निर्णयाचा क्षण आला आहे. एकतर तू बदलणार आहेस किंवा तसाच राहणार आहेस. पण एक गोष्ट निश्चित आहे, वेळ कोणासाठी थांबत नाही. आता शेवटचा भाग. हा भाग ऐकल्यानंतर तुम्ही तेच राहणार नाहीत. आजपासून तुम्ही तो नाहीसा जो टाळतो. आजपासून तू आहेस जो लढतो. तू आता एक्सक्यूज देणार नाहीस, तू आता ॲक्शन घेणार आहेस. आज तू स्वतःला सांग, मी आता मागे हटणार नाही, मी आता थांबणार नाही, मी आता हरणार नाही. कारण जर आज तू थांबलास तर आयुष्य पुन्हा तसंच राहील. बाळांनो, विजय कोणाला मिळतो? ज्याच्याकडे जास्त टॅलेंट आहे, कौशल्य आहे त्याला नाही. ज्याच्याकडे जास्त ताण आहे त्याला नाही. जो शेवटपर्यंत थांबत नाही त्याला विजय मिळतो. स्वामींचा अंतिम संदेश. स्वामी सांगतात, जो स्वतःवर विजय मिळवतो तोच खरा समर्थ असतो. तू जर स्वतःवर नियंत्रण मिळवलंस तर जग तुला हरवू शकत नाही. आज तू ठरव, मी आता जुना माणूस नाही, मी आता नवा सुरुवात करणारा माणूस आहे. मी भीतीपेक्षा मोठा आहे, मी आळसापेक्षा मोठा आहे, मी शंकेपेक्षा मोठा आहे. आजचा दिवस ठरवेल, तू इतिहास लिहिणार आहेस की इतिहासात हरवणार आहेस. तू राजा बनणार आहेस की स्वतःचाच गुलाम राहणार आहेस. निर्णय तुझा आहे. श्री स्वामी समर्थ. जो स्वतःवर विजय मिळवतो त्याला जग जिंकायला वेळ लागत नाही. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, तुम्हाला जर स्वामी शक्तीवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.